Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कॅन्सरवर मात, अर्थातच कर्करोगावरती म्हणजेच कॅन्सरवरती असणारे नवीन सायबर नाईफचे उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट असणारे डॉक्टर भाविन विसरिया सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर भाविन विसरिया सरांची. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर भाविन विसरिया सरांनी विशेष करून आपलं वैद्यकीय प्रशिक्षण हे KM हॉस्पिटल या ठिकाणी संपादन केलं आणि यानंतर विशेष करून टाटा कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी रेडिएशन ऑन्कॉलॉजीमधलं पुढचं प्रगत प्रशिक्षण घेतलं आणि सध्या ते विशेष करून HCG ICS खूपचंदानी कॅन्सर हॉस्पिटल कुलाबा या ठिकाणी प्रामुख्याने कार्यरत आहेत. विशेष करून आपण आजच्या कार्यक्रमामध्ये सायबर नाईफचे जे नवीन उपचार आलेले आहेत आता विशेष करून कॅन्सर रुग्णांसाठी, ह्याविषयी डॉक्टर भाविन विसरिया सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोतच. पण HCG कॅन्सर हॉस्पिटल विषयी सांगत असताना मला अजून सांगायचं वाटतं, कुलाबा या ठिकाणी HCG ICS खूपचंदानी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी उपचार उपलब्ध झालेले आहेत. पण नवीन सायबर नाईफचे उपचार आता या ठिकाणी आलेले आहेत. ह्या व्यतिरिक्त विशेष करून बोरिवली ह्या ठिकाणी सुद्धा हे आपल्याला उपचार मिळणार आहेत HCG कॅन्सर हॉस्पिटल. आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात विशेष करून उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आणि विदर्भासाठी नागपूर या ठिकाणी सुद्धा आता HCG कॅन्सर हॉस्पिटल आपली सेवा देत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरचं प्रमाण समाजामध्ये खूप वाढत आहे. पण खास करून कॅन्सरला प्रतिबंध आणि त्याच अनुषंगाने कॅन्सरवरचे जे नवीन उपचार आहेत हे विशेष करून सर्वसामान्य रुग्णांना मिळावेत यासाठी HCG कॅन्सर हॉस्पिटलचे सातत्याने कार्यरत असतात. आणि ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून आजचाही जनजागृतीपर असा कार्यक्रम आहे. आणि ह्या अंतर्गत आपल्याला पुढील 1 महिना विशेष करून मोफत शिबिर असणारे कॅन्सर रुग्णांसाठी, ज्या अंतर्गत आपल्याला संपूर्णतः मोफत सल्ला म्हणजेच पहिलं कन्सल्टेशन आहे संपूर्णतः मोफत मिळणार आहे आणि त्याच अनुषंगाने पुढील उपचार हे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध असणार आहेत. तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. पण तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. एकंदरीतच नवीन नवीन जे उपचार आता येत आहेत रेडिएशन ऑन्कॉलॉजीमध्ये त्याविषयी आम्हाला आपण माहिती करून देणार आहात. पण पहिला प्रश्न मला विचारायचं वाटतं सर की आज कॅन्सरमध्ये विविध उपचार दिसतात आपल्याला. विशेष करून सर्जरी आहे, केमो म्हणजे मेडिकल ऑन्कॉलॉजी आहे आणि रेडिएशनचे उपचार आहेत. तर हे आपल्या ठिकाणी आपल्या HCG ICS खूपचंदानी हॉस्पिटलमध्ये एकत्रितपणे एकाच्या छताखाली उपलब्ध आहेत. ह्याचा काय फायदा रुग्णांना होतो? HCG हॉस्पिटल फक्त कॅन्सरचा इलाज करतो. जेव्हा आपण फक्त एकच बिमारीचा इलाजवर फोकस करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक्सिलन्स अचीव करणे इझी असते. आणि ते एक्सिलन्स अचीव केल्यानंतर जेव्हा हे एक्सिलन्स आपण पेशंटपर्यंत पाठवतो तेव्हा पेशंटचा जे आउटकम असतो म्हणजे बिमारी ठीक होण्याची जी शक्यता असते ते वाढते. आम्ही कुठलाही पेशंट हॉस्पिटलमध्ये आला तर एक अशी मीटिंग होते ज्याच्यामध्ये कॅन्सरचे सर्जन असतात, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट असतात, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट असतात, जे CT स्कॅन पेट स्कॅन होते त्याचे रिपोर्ट करणारे रेडिओलॉजिस्ट आणि न्यूक्लियर मेडिसिन कन्सल्टंट असतात, जे पेशंटची बायोप्सी किंवा सर्जरीचा रिपोर्ट येतो ते रिपोर्ट करणारे पॅथॉलॉजिस्ट असतात. ते सोडून मेडिकल सोशल वर्कर, सायकोलॉजिस्ट ते सर्व असतात. ते सर्व एक पेशंटच्या सर्व रिपोर्ट बघून पेशंटला एक्झामिन करून त्याला पुढे काय ट्रीटमेंट करायचं आहे आणि कुठल्या सिक्वेन्सने ट्रीटमेंट केल्यावर पेशंटला सर्वात जास्त फायदा होणार ते आम्ही डिसाईड करतो आणि त्याच्या हिशोबाने पेशंटला ट्रीटमेंट करतो. गेली 1 वर्षापासून आम्ही कॅन्सरच्या रोगाने त्रस्त आहोत. पण जेव्हा इथे आम्ही HCG हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हापासून आम्हाला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळाली असून चांगले डॉक्टर तज्ज्ञ मिळालेले असून त्यांच्यामुळं 8 दिवसापूर्वी त्याचे चांगल्या प्रकारचं ऑपरेशन म्हणजे छातीतल्या गाठीचं झालेले आहे. आणि माझी फॅमिली खूप चांगली आहे. इथे डॉक्टर चांगले असून इथली जी सुविधा आहे, जेवढे कर्मचारी आहेत तेवढे खूप चांगल्या प्रकारचे कॉपरेशन करणारे आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की गेल्या काही वर्षात कॅन्सरचं प्रमाण आपल्या देशामध्ये खूप वाढत आहे. आपल्या देशामध्ये पूर्वीपासूनच हेड अँड नेक कॅन्सर म्हणजेच मुखाचा कर्करोग हा खूपच जास्त प्रमाणात आढळत होता, ज्याच्यामध्ये जबड्याचा, टाळूचा, जिभेचा म्हणजेच तोंडाचा कर्करोग आहेच. आणि याच अनुषंगाने मेंदूमध्ये असणाऱ्या गाठी किंवा ब्रेन ट्यूमर ह्याचंही प्रमाण खूप जास्त होतं. पण ह्याच्या पुढे जाऊन आता गेल्या काही वर्षात आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर
कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोग हा खूप वाढलेला आढळतो महिलांमध्ये. ह्याच अनुषंगाने गर्भाशय मुखाचा कॅन्सर हाही आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात आढळतो. आणि याच्या पुढे जाऊन विविध प्रकारचे इतर आजार, ज्याच्यामध्ये विशेष करून फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजेच लंग कॅन्सर आहे, खास करून स्वरयंत्राची पेटी आहे म्हणजेच लॅरिंजियल कॅन्सर्स आहेत, किंवा त्याच्या पुढे जाऊन अन्ननलिकेचा कॅन्सर, इसोफेजियल कॅन्सर आहे, त्याच्याच पुढे जाऊन आपल्याला जठराचा कॅन्सर, स्टमक कॅन्सर, कोलॉन कॅन्सर आहेत, किंवा विविध इतर आजार ज्याच्यामध्ये आपल्याला लिव्हर कॅन्सर, पॅनक्रियासचे कॅन्सर आढळतात. आणि खास करून प्रोस्टेट कॅन्सर पुरुषांमध्ये गेल्या काही वर्षात आपल्याला वाढलेला आढळतो. युरोगायनेक कॅन्सर आहे, ज्याच्यामध्ये किडनी कॅन्सर आहे, किंवा खास करून ओव्हेरियन कॅन्सरचं प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळतं. आणि इतरही विविध प्रकारचे कॅन्सर, ज्याच्यामध्ये ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताचा कर्करोग आहे, हाही आपल्याला वाढलेला आढळतो. आणि एकंदरीतच या विविध स्वरूपाच्या कर्करोगावरती आपल्याला मात करायची असेल तर जरूर आपल्याला नवीन जे उपचार आहेत आता ह्यामध्ये आलेले, जे अतिशय सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून सर्जरीमध्ये आज रोबोटिक सर्जरीसारखं तंत्रज्ञान आहे. केमोथेरपीमध्ये सुद्धा आता नवीन स्वरूपाचे उपचार येत आहेत, ज्याच्या इम्युनोथेरपी आहे किंवा टार्गेटेड थेरपी आहे. रेडिएशनमध्ये विशेष करून आता खास करून सायबर नाईफ, ज्याच्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेत आहोत, किंवा टोमोथेरपीसारखं तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध होत आहे. तर हे सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला आता उपलब्ध असणारे HCG कॅन्सर रुग्णालय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये HCG कॅन्सर रुग्णालय सेवा देत आहेत. मुंबईमध्ये कुलाबा, बोरिवली आणि त्याचप्रमाणे नाशिक आणि नागपूर या ठिकाणी, आणि या व्यतिरिक्त संपूर्ण भारतभर आज सेवा देत आहे HCG कॅन्सर रुग्णालय. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो पण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आता HCG कॅन्सर सेंटरचा हेल्पलाईन नंबर आहे, याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि या सर्व उपचारांमध्ये जी सवलत आहे आणि विशेष करून पुढील 1 महिना संपूर्णतः मोफत शिबिर असणार आहे कॅन्सर रुग्णांसाठी, त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. सर, या अनुषंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचं वाटतं की आपण आता जसं सांगितलं की आपल्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आज कॅन्सर रुग्णांसाठी कार्यरत असतात, तर एकंदरीतच कोणकोणत्या प्रकारचे उपचार आज उपलब्ध झालेले आहेत आणि आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगता येईल? आता जेव्हा आपण कॅन्सर सर्जरी बद्दल जेव्हा आपण बोलतो, सर्जरीमध्ये काय, कॅन्सरची बिमारी जिकडे आहे तिकडून आपण बिमारी ऑपरेशन करून काढली, पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या टाईपची सर्जरी होते. आता जेव्हा आपण ब्रेस्ट कॅन्सर हे विमेनमध्ये होणारा सर्वात कॉमन कॅन्सर आहे इंडियामध्ये आणि वर्ल्डमध्ये. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये पहिल्याच्या जमान्यामध्ये पूर्ण छाती काढायचे ऑपरेशन करून, पण आता ते स्किल डेव्हलप झाले, नवीन स्किल आले, तेव्हा पूर्ण छाती काढतच नाही आहे, फक्त जेवढा बिमारी असतो तेवढाच पार्ट काढतो. ते सोडून आर्मपीट म्हणजे बगलमध्ये पण गाठ असतात ब्रेस्ट कॅन्सरचे, ते पहिले पूर्ण ते काढायचे. आता त्याला आपण सेंटिनल नोड बायोप्सी, ज्याच्यामध्ये फक्त जे नोड पॉझिटिव्ह आहे त्याची बायोप्सी करा आणि त्यांनाच काढा. हे सर्व केल्यामुळे पेशंटला पुढे जाऊन सर्जरीमुळे होणारे जे साईड इफेक्ट आहेत ते कमी होतात. हे सिमिलर टाईपचे ॲडव्हान्सेस आता हेडनेक कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये रोबोटिक सर्जरी करून घ्या. प्रोस्टेट कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये रोबोटिक सर्जरी करून घ्या. GI कॅन्सर म्हणजे आतड्याचा कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये एक स्पेशल टाईपचा ॲडव्हान्स केस असतो, ज्याच्यामध्ये आतड्याच्या सोडून पोटामध्ये पण पूर्ण पोटामध्ये जेव्हा ते कॅन्सर पसरलेला असतो तेव्हा त्याला हायपॅक करून आपण ट्रीटमेंट करतो. त्याच्यामध्ये पहिले सर्जन जेवढ्या बिमारी दिसत आहे पोटामध्ये ते सर्व काढतो, त्याच्यानंतर हीटेड किमोथेरपी, गरम केलेली किमोथेरपी पोटामध्ये टाकतो, त्याच्याने पेशंटला बिमारी परत येण्याची शक्यता कमी होते. आता जेव्हा मी माझ्या स्पेशालिटीचा बोलतो, रेडिएशनबद्दल बोलतो आणि आपण आज सायबर नाईफबद्दल बोलणार आहेत. सायबर नाईफमुळे आपण मेंदूमध्ये असणारे जे बिमारी असते, कॅन्सरची बिमारी किंवा कुठली नॉन कॅन्सरची बिमारी पण असते, ज्याला ऑपरेशन करून ऑपरेशन करण्यासाठी तिकडे पोचणे खूप डिफिकल्ट असते, त्याला आपण ट्रीटमेंट करू शकतो. असे खूप सारे बाकीचे ऑर्गन्स आहेत, जसे आपण घशाची बिमारी असते, स्वरपेटीची बिमारी असते, त्याचं ऑपरेशन केला तर ते स्वरपेटी पूर्ण काढावं लागेल. त्याच्याऐवजी जेव्हा आपण रेडिएशन करतो तर ते वाचवून आपण ऑपरेशन केल्याऐवजी आपण ते स्वरपेटी वाचवून आपण त्याचा इलाज करू शकतो. Last year in the month of May 2023, I diagnosed with breast cancer, but by grace of God, I got SCG hospital. Here I got very good treatment. But I want to tell you all of you, when you want to get a good treatment, please, you can contact to the SCG hospital. All of them, they are ready to help you to get cure from your disease.
आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोष्ट आपल्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोफत शिबिर असणारे पुढील 1 महिन्यासाठी सर्व कॅन्सर रुग्णांसाठी ते सहभागी होऊ शकतात. विशेष करून आपल्याला पहिलं कन्सल्टेशन संपूर्णतः मोफत असणार आहे आणि सवलतीच्या दरामध्ये उपचार असणार आहेत. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात हे HCG कॅन्सर हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जे मोफत शिबिर आहे त्याचा लाभ घेऊ शकता. सर, एकंदरीतच आपण कॅन्सरविषयी खूप मोलाचं विवेचन केलं, पण सर्वच आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे जाणून घेण्याची सायबर नाईफ विषयी काय सांगता येईल? हे समजणं गरजेचं आहे की सायबर नाईफ एक रेडिएशनची मशीन आहे. त्याच्यामध्ये काय वेगळं आहे ॲज कम्पेअर टू ऑल अदर कन्व्हेन्शनल लिनियर ॲक्सिलेटर? सायबर नाईफ इज बेसिकली अ रोबोटिक रेडिएशन ट्रीटमेंट मशीन. जेव्हा आपण सर्जरीबद्दल बोलतो, जसं सरांनी सांगितलं की सर्जरीमध्ये रोबोटिक सर्जरी इज दी न्यू इन थिंग. त्याच्या रोबोटिक सर्जरी केल्यामुळे त्याची प्रिसिजन वाढते. सिमिलरली रोबोटिक रेडिएशन केल्यामुळे त्याची प्रिसिजन वाढते. हे रोबोट असल्यामुळे आपण वेगवेगळ्या अँगलने ट्रीटमेंट देऊ शकतो, जे कन्व्हेन्शनल लिनियर ॲक्सिलेटरमध्ये पॉसिबल नाही आहे. ऑन टॉप ऑफ दॅट, जेव्हा आपण हे अचूक ट्रीटमेंट देतो, एकदम प्रिसाईज ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामुळे बिमारीलाच फक्त हाय डोसचा रेडिएशन भेटेल आणि आजूबाजूला रेडिएशन भेटणार नाही, तेव्हा त्याला कन्फर्म करणे की बाबा हे सेम जाग्यावर ट्रीटमेंट जाते की नाही जाते, ते पण खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू असताना आपण त्याला इमेजिंग करून किंवा एक्सरे करून किंवा CT स्कॅन करून त्याला बघू शकतो की ट्रीटमेंट जिकडे बिमारी आहे तिकडेच ट्रीटमेंट होते आहे की नाही. त्याला आपण सिंपल भाषामध्ये बोलू तर ट्युमर ट्रॅकिंग. जेव्हा आपण लंग्समध्ये बिमारी असते आणि ते फेफड्या, आपण जेव्हा श्वासोश्वास घेतो त्याच्यामुळे फेफड्याच्या मुवमेंटमुळे ते बिमारीचा पण मुवमेंट होणार, पण ते जेवढा बिमारीचा मुवमेंट होते त्याच्या हिशोबाने ते मुवमेंटला ट्रॅक करणे आणि जिकडे नवीन जाग्यामध्ये बिमारी आहे तिकडे जाऊन ट्रीटमेंट देणे, हे सायबर नाईफमुळे पॉसिबल आहे. these are the few advantages of cyber knife radiation treatment. हे सर्व करताना, हे सर्व केल्यामुळे जे ट्रीटमेंट असते त्याच्यामध्ये आपण हाय डोसचा रेडिएशन देऊ शकतो. हाय डोसचा रेडिएशन दिल्यामुळे जे ट्रीटमेंटचा टाईम पहिले 4 आठवडे, 5 आठवडे, 6 आठवडे, 7 आठवडेपर्यंत जायचा, ते आता ट्रीटमेंट आपण 1 आठवड्यामध्ये पण संपवता येते. हे सर्व ॲडव्हान्टेजेस आहेत सायबर नाईफ ट्रीटमेंटचे. Hi, I am Hari Nair. I had cancer. I met Mr. Prithvi Rao. He put me on to Dr. Sachin Trivedi. Very confidently, he told me within 3 months, 6 cycle of chemo, you will be back to normal. I finished 23rd. I finished my 6th chemo and I'm back to normal. My dietitian and doctor's assistant, Dr. Anshu. I don't know how to put in words, like how to say thanks to HCG and the entire team. सर, आपण आता सायबर नाईफ विषयी आम्हाला सांगितलं, तर एकंदरीतच हे जे सायबर नाईफ तंत्रज्ञान आहे हे इतर जी तंत्रज्ञान आहेत रेडिएशनमधली आज त्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे आणि एकंदरीतच कोणकोणत्या आजारामध्ये हे कामी येतं, काय सांगता येईल? सो सायबर नाईफ मशीनवर जे आपण ट्रीटमेंट करतो त्याला आपण म्हणतो रेडिओ सर्जरी. आता हे इम्पॉर्टंट आहे डिस्कस करणे, जेव्हा आपण रेडिओ सर्जरीला आपण नॉर्मल सर्जरीबरोबर कंपेअर करतो. नॉर्मल सर्जरीसाठी आपल्याला पेशंटला ॲडमिट करायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये, त्याच्यानंतर सर्जरी जेव्हा करतात तेव्हा त्याला भूल द्यायला लागतो, ठीक आहे. हे सर्व सायबर नाईफमध्ये नाही आहे. पेशंटला ॲडमिट करायची गरज नाही आहे. जे ट्रीटमेंट सेशन असते ते अप्रॉक्सिमेटली 30 मिनिट्स टू 90 मिनिट्स डिपेंड करतं आहे की कुठला साईट म्हणजे शरीरामधले कुठल्या भागाचा आपण ट्रीटमेंट करतो आहे ते, ठीक आहे. बिकॉज आपण काय काटकूट करत नाही आहे, म्हणजे इन्सिजन घेत नाही आहे, म्हणून एनेस्थेशिया म्हणजे भूल देण्याची पण गरज पडत नाही आहे. तर ते डीप सीटेड ट्यूमर्स जे हे सेंटरच्या जवळ आणि मेंदूमध्ये आतमध्ये खूपच आतमधले असलेले ट्यूमरला ज्याला सर्जरीसाठी ॲक्सेसिबल नाही आहे त्याला आपण सायबर नाईफने ट्रीटमेंट करतो. हे सायबर नाईफ मशीन इन्व्हेंट होण्याचा एक मोठा रिझन होता. मेंदूमध्ये त्याचा जसा ॲडव्हान्टेज आहे तसा सेम ॲडव्हान्टेज, जसं मी सांगितलं फेफड्याच्या कॅन्सरबद्दल सांगितलं होतं की फेफड्यामध्ये ट्यूमर आहे, ते आपल्या श्वासोश्वास घेताना ते ट्यूमर पण मूवमेंट होते, पण सायबर नाईफमध्ये ते ट्यूमर ट्रॅकिंगची फॅसिलिटी आहे. तर सायबर नाईफमध्ये ते सर्व ऑटोमेशन ऑलरेडी आहे की मी जोपर्यंत बघणार
आणि त्याला नवीन प्लॅन बनवणार आणि नवीन प्लॅनने पोझिशन बीवर ट्रीटमेंट करणार, हे सर्व होते फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये. म्हणजे त्याच्यासाठी पेशंटला ट्रीटमेंट इंटरप्ट करायची गरज नाही आहे. ते सोडून प्रोस्टेट कॅन्सर, आता जसं एक पुरुषाची आयु वाढते तसं त्याला प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता पण वाढते. प्रोस्टेट कॅन्सर हे एक लो ग्रेडचा, इन जनरल लो ग्रेडचा कॅन्सर असतो. म्हणजे ते जास्त रॅपिडली वाढत नाही, जास्त फास्ट वाढत नाही. त्याच्यामध्ये रोबोटिक सर्जरी करता येते, पण काही पेशंट असे असतात ज्यांना ते सर्जरीसाठी फिट नसतात, किंवा काही पेशंट असे असतात त्यांना सांगते की आम्हाला सर्जरी करायचं नाही आहे, तर त्यांना आपण सायबर नाईफने प्रोस्टेट कॅन्सरचा ट्रीटमेंट पण 5 दिवसामध्ये ते आजार पूर्ण ठीक करू शकतो. ते अर्ली स्टेजचा बिमारी असू दो किंवा ॲडव्हान्स स्टेजचा बिमारी असू दो. ते सोडून लिव्हरचे कॅन्सर आहेत, ठीक आहे, दॅट इज ऑल्सो वन ऑफ दी मेजर चंक दॅट वी सी. तर त्याच्यासाठी ब्रिज टू ट्रान्सप्लांट करून, म्हणजे जोपर्यंत ट्रान्सप्लांट अवेलेबल होत नाही तोपर्यंत बिमारी वाढू नये त्याच्यासाठी आपण ते प्रिसाईज ट्रीटमेंट करू शकतो सायबर नाईफने. त्याच्यामुळे बिमारी कंट्रोलमध्ये राहते आणि पुढे जाऊन आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. जे पीडियाट्रिक ट्यूमर्स आहे किंवा जे हिमॅटॉलॉजिकल ट्यूमर्स आहे, म्हणजे रक्ताचे कॅन्सर आहे, त्याच्यासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये बोन मेरो ट्रान्सप्लांट युनिट आहे. तर ते बोन मेरो ट्रान्सप्लांट रक्ताचे कॅन्सरसाठी एक खूप अक्सीर इलाज आहे. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील 1 महिना विशेष करून मोफत शिबिर असणार आहे सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांसाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला मोफत सल्ला तर मिळणार आहेच, पण हे जे सर्व उपचार आहेत अत्याधुनिक स्वरूपाचे हे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध असणार आहेत. आणि आता HCG कॅन्सर हॉस्पिटल्स महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहेत, मुंबईमध्ये बोरिवली, कुलाबा, त्याचप्रमाणे नाशिक आणि नागपूर या ठिकाणी. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्याला काही केसेसबद्दल सांगता येईल का? येस. सो आता कसं आहे, जसं आपण बोलत होतो की हेड नेक कॅन्सर, आता हे पेशंट ज्याच्याबद्दल मी बोलतो आहे त्याचा ट्रीटमेंट आम्ही लास्ट आय थिंक 15 दिवसा अगोदरच संपवलं आहे. त्याला जिभेचा कॅन्सर होता, त्याचा आपण ऑपरेशन केला, त्याच्यानंतर त्याला ऑपरेशनमध्ये काहीतरी रिपोर्ट आला, त्याच्या हिशोबाने त्याला किमोथेरपी आणि रेडिएशन ते दोघंही दिले होते. हे झालं होतं त्याचा ट्रीटमेंट 2020मध्ये. 4 वर्षानंतर आता जेव्हा पेशंट परत आला तेव्हा पेशंट आला, त्याला त्रास होता की त्याला आकडी आली होती. आणि जेव्हा आकडी आली आणि ते आपण बघितलं MRI करून, तेव्हा समजलं की त्याला बिमारी आहे ते मेंदूमध्ये पण होती, पण शरीरामध्ये दुसरे कुठे नव्हती. आता मेंदूमध्ये 2 जाग्यामध्ये बिमारी होती. त्या सिनारिओमध्ये त्याचा 2 टाईपचा इलाज करता येत होता. एक होता की आपण ऑपरेशन करून मेंदूमध्ये जे बिमारी ते काढून टाका, किंवा आपण रेडिएशन देऊन जे मेंदूमध्ये बिमारी आहे त्याला जाळून टाका. आता मेंदूमध्ये जे एक बिमारी होती ते तर ऑपरेशन करण्यासाठी खूपच चांगल्या जाग्यावर होती, पण जे दुसरी बिमारी होती ती ब्रेन स्टेम, ते मेंदूचा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याच्यामध्ये होती, तर तिकडे ऑपरेशन करणं पॉसिबल नव्हते. तर त्या पेशंटसाठी आपण सायबर नाईफ ट्रीटमेंटचा प्लॅन केला. पेशंटला जी बिमारी होती त्याची साईज अप्रॉक्सिमेटली 2 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा छोटी होती. त्याला 3 दिवसाचा ट्रीटमेंट आम्ही प्लॅन केला होता. म्हणजे पेशंटला आम्ही सॅटर्डेला बोलवलं, सॅटर्डेला आपण त्याचा MRI केला, CT स्कॅन केला. ट्यूजडेपासून, नेक्स्ट वीक ट्यूजडेपासून आपण ट्रीटमेंट चालू केला. मंगळवारी पहिला ट्रीटमेंट, गुरुवारी दुसरा ट्रीटमेंट आणि शनिवारी तिसरा ट्रीटमेंट. हे ट्रीटमेंट करून पेशंट, आणि हा पेशंट मुंबईचा नव्हता, हा पेशंट इनफॅक्ट इंडियाचा पण नव्हता, हा पेशंट इंडियाचा बाहेरचा होता. ते फक्त हे ट्रीटमेंटसाठी आला. आता एक पेशंट होता आमचा, खूप कॉमन आहे अशा टाईपचे पेशंट बघणे, लेफ्ट साईडचा ब्रेस्ट कॅन्सरचा पेशंट आहे. आता लेफ्ट साईडमध्ये जेव्हा आपण ब्रेस्ट कॅन्सरचा पेशंट असतो, ऑब्व्हियसली ब्रेस्ट कॅन्सर आहे तर पेशंटला पहिले किमोथेरपी दिले, त्या बिमारी छोटी केली, नंतर ऑपरेशन झाला. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं होतं की पूर्ण एक्झिलाचा सर्जरी पण नाही झाला होता, फक्त सेंटिनल नोडल बायोप्सी झाला होता. त्याच्यामुळे पेशंटला हाताची सूज कमी येणार, आणि नंतर रेडिएशनकडे पाठवलं. रेडिएशनमध्ये जेव्हा आपण लेफ्ट साईड म्हणजे डाव्या साईडचा रेडिएशनचा प्लॅन करतो, तेव्हा रेडिएशनचा असर हार्टवर होऊ नये आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन पेशंटला हार्ट अटॅक येण्याची संभावना कमी हो, त्याच्यासाठी स्पेशल टाईपचा ट्रीटमेंट ज्याला आपण कार्डियक स्पेरिंग रेडिएशन म्हणतो, त्याच्यापेक्षा पण वरती कोरोनरी स्पेरिंग रेडिएशन. हार्ट अटॅक होण्याचे सर्वात कॉमन रिझन काय आहेत, जे कोरोनरी, जे आर्टरी असते त्याच्यामध्ये ब्लॉक होणे, तर ते आर्टरीला वाचवणारे रेडिएशन करणे, ते हे नवीन टेक्नॉलॉजीमुळे पॉसिबल आहे. तर पेशंटची एज 30 वर्ष असू दो किंवा पेशंटची एज 70 इयर्स असू दो, ते आपण हे स्पेशल ट्रीटमेंट करून पेशंटला पुढे
ट्रीटमेंट नंतर चांगली क्वालिटी ऑफ लाईफ देऊ शकतो. मला वाटतं एक अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला डॉक्टर भाविन विसरे सरांनी. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान जे कॅन्सर सारख्या आजारामध्ये आलेलं आहे, तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो आपण जरूर कॉल करू शकता पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, HCG कॅन्सर रुग्णालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.